लिहून घ्या पहिला. रामपूर गावची लोकसंख्या. रामपूर गावची लोकसंख्या दरवर्षी 15% वाढते. यावर्षी 20,000 लोकसंख्या असेल तर पुढील वर्षी किती लोकसंख्या होईल? रामपूर गावची लोकसंख्या दरवर्षी 15% वाढते. यावर्षी 20,000 लोकसंख्या असेल तर पुढील वर्षी किती लोकसंख्या होईल? ओके, झालं. व्हेरी गुड, खूप छान. बऱ्याच जणांनी प्रयत्न केला. ओके ओके. एकच सूत्र आणि किती प्रकारची गणित आपण सोडू शकतोय बघा. सूत्र एकच आहे की नाही? ओके, नंबर कुणाचा झाला लास्ट रे काल? काल लास्ट नंबर कोण झालं? ओके. ओके, कार्तिकी. काव्या. येस टीचर. हा, कळालं? हो. पहिल्यांदा आपण 20,000चे 15% काढले. हा, 20,000चे 15%. हा, म्हणजेच किती? 15चे 100. हा, शून्याला शून्य गेले. 100चे 2 शून्य. हा, या 2 शून्याला गेले आणि 15 आणि 2चा 15 आणि 200चा गुणाकार करायचा. 200 गुणिले 15. हा, 3,000 आले. हा, आणि त्याच्यामध्ये 20,000 मिळवायचे. हा, हे काय? या वर्षीची 15% वाढलेली लोकसंख्या किती आली? 3,000 आली, है की नाही? आणि तर पुढील वर्षी किती लोकसंख्या होईल असं विचारलंय आपल्याला, है की नाही? म्हणजे ती 20,000 तर असणारच आहे आणि त्याच्यामध्ये हे 3,000 आपल्याला मिळवायला लागणार. किती झाले मग? 23,000. 23,000 झालं. ओके. टीचर मार्क करू? हा हा, बंद करा. रामपूर गावची लोकसंख्या दरवर्षी 35% वाढते. तर अजून एक 35% वाढते. जर या वर्षी 40,000 लोकसंख्या असेल तर पुढील वर्षी किती लोकसंख्या होईल? सूत्रात किमती भरून काढलं तरी पण चालतंय.
या वर्षीची लोकसंख्या गुणले 100 अधिक वाढलेले टक्के छेद 100. वस्तूची किंमत इथं लिहित होतो आपण, है की नाही? तर आता इथं या वर्षीची लोकसंख्या असं लिहावं लागेल आपल्याला. हम्म. ओके, ठीक आहे. व्हेरी गुड, खूप छान. नम्रता. नम्रता, आवाज येतोय का ग? हो, येस टीचर. हा. आपल्याला आधी 40%चे 35% काढायचं. किती? 40,000चे 35% काढायचं. बर, आता ते तर माहित आहे सगळ्यांना. आता ह्या सूत्रात किमती भरून बघ बरं कसं जमतंय. या वर्षीची लोकसंख्या किती आहे? 40,000. गुणिले 100 अधिक वाढलेले टक्के किती आहेत? 35 ने वाढते. हा, आणि छेदात 100. हा, किती आलं मग? माझे टीचर हे सॉल्व कर की. 40,000 आणि 100 अधिक 35 135 झाले ना. परत ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले आणि 135 गुणिले 400 ह्या दोघांचा गुणाकार किती आला? हे 400चे 2 शून्य आधीच देऊन ठेवले मी, आणि 4चा आणि 135चा फक्त गुणाकार करायचा आहे. किती आला बघ? उत्तर किती आलं तुझं? 540. आणि ते 2 शून्य अगोदरचेच म्हणजे 54,000. उत्तर किती आलं? 54. 54,000. हा, म्हणजे पुढील वर्षी लोकसंख्या किती होईल? तर 54,000 होईल. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न घ्या. एका वस्तूची किंमत 20% वाढवली व नंतर 10% कमी केली तर मूळ किमतीत किती फरक पडेल? एका वस्तूची किंमत 20% वाढवली व नंतर 10% कमी केली तर मूळ किमतीत किती फरक पडेल? बघा प्रश्न कसा आहे, लक्षात येतोय का कोणाच्या? मूळ किमतीत किती फरक पडेल असं विचारलंय. ओके.
नाही. आवाज बंद करा. कोणाचा तरी सुरू राहिलाय आवाज. चला, नाही कोणाचं बरोबर आलं. चला सर्वांनी समोर लक्ष द्या. जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत 20% ने म्हणजे कितीने पण वाढवली आणि नंतर परत कमी केलेली आहे, है की नाही? तर मूळ किमतीत किती फरक पडेल हे काढण्यासाठी हे सूत्र लिहून घ्या सर्वांनी. वाढ वजा घट वजा वाढ गुणिले घट छेद 100. थांबा. वाढ वजा घट वजा वाढ गुणिले घट छेद 100. ओके. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हे एवढं सोडवायला लागणार आहे. ठीक आहे. मग आता वाढ किती झालेली आहे बघा. 20% ने वाढवली. वजा घट किती झाली? 10% न कमी केली. घट म्हणजे कमी केली. ओके. वजा. तेच आता वाढ 20 गुणिले घट 10 आणि छेदात 100. म्हणजे पहिल्यांदा ही बाजू आपल्याला सोडवून घ्यावी लागेल. ठीक आहे. ही बाजू पहिल्यांदा सोडून घ्यावी लागेल. ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. मग 20 वजा 10 वजा इकडे किती आलं बघा? 2च आलं ना? 2च राहिले आता. मग 20 वजा 10 किती होतात? तर 10. 10 वजा 2 किती? तर 8. झालं आपलं उत्तर. तर 8 हे काय झालं तर नफा झाला. 8 हा काय झाला तर नफा झाला, फायदा झाला. ओके. कारण प्लसमध्ये उत्तर आलं ना, मग प्लसमध्ये उत्तर आलं तर नफा होणार, मायनसमध्ये उत्तर आलं तर तोटा होणार. ओके. ते सांगते कसं मायनसमध्ये वगैरे. ठीक आहे. लक्षात आलं का बघा? हे सूत्र लिहून घ्या आणि सूत्र पाठ करून टाका. सूत्र लिहा सर्वांनी आणि पाठ करा. ओके. वाढ वजा घट वजा वाढ गुणिले घट छेद 100. ही बाजू पहिल्यांदा सोडवून घ्यायची. कॅल्क्युलेशन केलं इथं. 2 आलं ह्याचं उत्तर आणि इकडं 20 आणि 10 ह्याच्यातून वजाबाकी केल्यानंतर 10 आलं आणि 10 वजा 2 परत 8 येणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही असंच एक सोडवा, असंच एक देते तुम्हाला. एका वस्तूची किंमत 40% ने वाढवली आणि नंतर 20% ने कमी केली. तर मूळ किमतीत किती फरक पडेल? चला करा. हं. ओके. व्हेरी गुड. खूप छान. बघा ऋत्विकचं झालं पण. एवढ्या लवकर ऋत्विक समजून घेतो ना, खूपच फास्ट घेतो समजून. ओके. तिसरीतला विद्यार्थी हा ऋत्विक. झालं का? हं. चला प्रयत्न करा सर्वांनी सोडवायचा. ओके. आर्या झालं का? ओके.
हम्म हम्म ठीक आहे. चला, व्हेरी गुड, खूप छान. ओवी, ओवी, येस टीचर. कळालं का? हो टीचर. अच्छा. टीचर पहिले तिथे 40 घ्यायचे. हम्म 40 वजा 40 वजा 20 करायचे. हम्म मग कंसात हम्म 40 हम्म गुणिले 20 हम्म हम्म 100. शून्याला शून्य गेला. हा 4 टू जा 8. मग 20 40 मग मधनं 20 गेले, इथं 20च राहिले आहे की नाही. मग हा. 20 वजा इथं किती आलं? 4 टू जा 8. हा मग 20 वजा 8 केले, उत्तर आलं 12. 12 हे काय झालं? नफा झाला. ओके, 12 हे काय झालं? मूळ किमतीत कितीचा फरक पडला? तर 12चा फरक पडला. ओके. टीचर माइक ऑफ करू? ओके, व्हेरी गुड, खूप छान. चला, आता अजून एक तुम्ही करा. एका वस्तूची किंमत 30% वाढवली आणि 40% कमी केली, तर मूळ किंमत तीत किती फरक पडेल? ओके. ओके. चला, झालं का? करा पटपट. ओके. 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 चला, आता हे मात्र सर्वांचं चुकलेलं आहे. बघा, कारण तुम्हाला हा नियमच कळालेला नाही. ओके. आणि हे नियमच झालेले नाहीत तुम्हाला बरं का. म्हणजे बेरजेचे, वजाबाकीचे जे नियम आहेत की नाही, ते नियम तुम्हाला झालेले नसल्यामुळं तुमचं हे चुकलेलं आहे. ओके. आर्यानं प्रयत्न केलेला आहे. ओके. श्रेयश अडसूळ. बरं. ओके, 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 ओके. बरं. ओके. ठीक आहे. व्हेरी गुड. ऋत्विक, आवाज येतोय का? येस टीचर. हा, कसं केलं? 40 वजा 30 40 वजा 30. अरे, इथं वाढ किती झालेली आहे तेच लिहायचं. 40 कसं काय तू आधी घेतलं? 30 वजा 40. हा, वाढ कितीची झालेली आहे? इथं बघ, एका वस्तूची किंमत 30% वाढवली, है की नाही? म्हणजे वाढ ही 30च आहे. वजा 40% कमी केली. कमी म्हणजे घट ना. मग 40 इथं लिहिणार. हा वजा हा कंसात हा 30 वजा 30 गुणिले 40 30 गुणिले 40. छेद 100. हा शून्याला शून्य गेला. हम्म
30 वजा 40 हा किती येतात? 30 वजा 40 40 वजा 12 हा 4 त्रिक 12 बर 30 वजा 40 आणि वजा हे 3 चोक 12 हा 40 वजा 12 नाही आता मधून अजून नाही करायचं बघ. जेव्हा इथं वजा वजाच आहे ना त्याच्यामुळे मधून अजून करायची काही गरज नाही. सरळ करायचं पहिल्यापासून शेवटपर्यंत करायचं. हा आता जेव्हा इथं वजाचं चिन्ह आहे, म्हणजे इथं लहान संख्या आहे, लहान संख्येतनं मोठी संख्या घालवायची आहे की नाही. 40 मधनं 30 गेल्यानंतर अधिक 10 येणार आहे, बरोबर का? पण 30 मधनं 40 गेल्यानंतर वजा 10 येणार आहे. बघा मी काय सांगितलं. 30 मधनं 40 गेलं तर जातच नाही ना. एक तर 30 मधनं 40 जातच नाही. 40 मधनं आपल्याला 30 घालवायला लागणार आहे. पण चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं असतं. इथं चिन्ह 30 ला बेरजेचं चिन्ह आहे आणि 40 ला वजाचं चिन्ह आहे. क्रिया मात्र ह्यांची वजाबाकीच करायला लागणार आहे. इथं अधिक आहे आणि इथं वजा आहे. है की नाही? क्रिया वजाबाकीचीच करायला लागणार. पण चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं असतं. मग इथं 40 ला वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह आपल्याला इथं द्यावं लागलं. ठीक आहे. आणि पुढचं वजा 12. मग वजा 10 आणि वजा 12. आता जर 2 वजा वजा चिन्ह 2 असतील नाही. जर 2 जर वजा चिन्ह असतील तर क्रिया मात्र बेरजेची करायची असते. बघा नियम कसा आहे. क्रिया बेरजेची करायची असते आणि चिन्ह मात्र वजाचं द्यायचं असतं. मोठ्या संख्येचं द्यायचं. क्रिया इथं कधी इथं जर एक बेरजेचं आणि एक वजाचं चिन्ह असतं तर आपण वजाबाकीच केली असती. पण 2 वजा वजाची चिन्ह आहेत. म्हणून 2 वजा वजा अधिक होतं. म्हणजे क्रिया बेरजेची होती पण चिन्ह मात्र वजाच राहतं. ठीक आहे. म्हणजे 12 आणि 10 झाले 22 आणि चिन्ह मात्र वजा आलं. आहे की नाही? मग आता ह्या गणितामध्ये नफा झाला का तोटा झाला? तोटा काय झाला? तोटा झाला कारण वजा आलं ना. आहे की नाही? वजा आलं म्हणून काय झालं? तोटा झाला. आणि इथं प्रश्नातच कळतंय बघा लगेचच. आहे की नाही? 30% ने किंमत वाढवली आणि नंतर 40% कमी केली. म्हणजेच इथं तोटाच झाला असणार आहे. लगेच प्रश्नावरूनच आपल्या लक्षात येतंय. ठीक आहे? ओके. नियम लक्षात आला का ऋत्विक? हो ओके. व्हेरी गुड. छान. चला. म्यूट करू हां, म्यूट करा. हं. हां, आता नाही समजलं. हे नियम नसतील समजले का नाही, तरी राहू द्या. कारण काय होणार आहे, हे नियम तुम्हाला आता माहीतच आहे. त्याला 1 तासच लागणार आहे शिकवायला ते नियम. अं, तर थांबा. सांगते मी थोडक्यात नियम सांगते बघा किती जणांच्या लक्षात येतायत हां. चला. हे लिहून झालं? नियम सांगते तुम्हाला वजा अधिकचे नियम सांगते. धन व ऋण यांची क्रिया. धन व ऋण यांची क्रिया. ओके. आता बघा पहिलं उदाहरण आहे -7 अधिक 3. -7 अधिक 3. बरोबर. ह्याचं उत्तर किती येतं? नियम ऋण धनच आहे का? म्हणजे काय? प्रश्नच कळाला नाही मला. स्वरा साबळे काय म्हणती? ऋण धनच आहे का? म्हणजे काय? ऋण धनच आहे का? हां, आता नियम तुम्हाला समजतील. आता सर्वांनी समोर लक्ष द्या. चला. बघा. त्याचं उत्तर किती येणार आहे? ऋण म्हणजे वजा रे.
धन म्हणजे अधिक आणि ऋण म्हणजे वजा. काय कार्तिकी? ऋण म्हणजे वजाबाकी आणि धन म्हणजे बेरीज. ओके. बघा आता ह्याचा नियम आधी लिहून घ्या, नंतर उत्तर तुम्हाला इथं लिहिता येईल. पहिल्यांदा नियम लिहून घ्या. जर 2 जर 1 वजाबाकीचे व 1 बेरजेचे चिन्ह आल्यास वजाबाकीची क्रिया करावी. वजाबाकीची क्रिया वजाबाकीचीच करायची आपल्याला. व शेवटी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. शेवटी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. आता बघा नियम सांगितला तुम्हाला. आता हे गणित कसं सोडवायचं? -7 अधिक 3 काय आपल्याला नियम काय सांगतो? जर एक वजाबाकीचं चिन्ह आहे आणि एक बेरजेचं चिन्ह आहे, मग असं जर असेल तर काय करायचं? वजाबाकीची क्रिया करायची आणि शेवटी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. ठीक आहे. क्रिया वजाबाकीची करायची. एक अधिक आहे आणि एक वजा आहे. मग इथं वजाबाकीच करायची, बेरीज करायची नाही. मग 7 मधनं 3 गेल्यानंतर किती राहिले? 4 राहिले आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं. म्हणजे 7 ला वजा आहे म्हणून आपण वजा चिन्ह दिलं. आता हे नियम लिहून घ्या, सगळं कळेल तुम्हाला. सुजय काय? अजून बघा उदाहरण, दुसरं उदाहरण. 5 वजा 9 अधिक 5 वजा 9. अधिकचं चिन्ह देत नाहीत बरं का रे. आता मी तुम्हाला सांगितलं इथं दिलं आपलं एक. पण नंतर जर सुरुवातीला इथं 5 आलं तर ह्याला अधिकचं चिन्ह द्यायची गरज नसते. ते 5 म्हणजे अधिकच असतं हे माहिती आहे सर्वांना. पण वजाचं चिन्ह द्यावं लागतं. ठीक आहे. अधिक 5 वजा 9. आता नियम काय सांगतो? जर एक वजाचं चिन्ह आलं आणि एक बेरजेचं चिन्ह आलं तर क्रिया मात्र वजाबाकीचीच करायची आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं. ठीक आहे. आता 9तनं 5 गेल्यानंतर 4 उरणार आहे. चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं म्हणजे 9ला वजाचं चिन्ह आहे. म्हणून वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. आरोही प्लसचं नाही. वजाचं द्यायचं. कारण मोठ्या संख्येचं चिन्ह ना, मोठ्या संख्येचे चिन्ह ह्याला अंडरलाईन करा. मोठ्या संख्येचे चिन्ह शेवटी द्यायचे. ठीक आहे. तिसरं उदाहरण. -17 अधिक 29. -17 अधिक 29. चला करा बरं. प्रणवचा नंबर आलाय आता क्रमांक. प्रणव येतोय का रे आवाज? हो. -17 आता अधिक 29 किती येईल? 12. 12. चिन्ह कुठलं द्यायचं? वजा. वजा का? नियम वाच. जर एका वजाबाकीचे व एक बेरजेचे चिन्ह असल्यास वजाबाकीची क्रिया करावी व शेवटी मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. म्हणजे क्रिया आपल्याला कशाची करायची आहे? इथं एक वजाबाकीचं चिन्ह आलं आणि एक बेरजेचं चिन्ह आलं तर क्रिया मात्र वजाबाकीचीच करावी. क्रिया म्हणजे काय? क्रिया माहितीये ना, वजाबाकी बेरीज ह्याला क्रिया म्हणायचं. म्हणजे क्रिया काय करायची? वजाबाकीचीच करायची. म्हणजे आपल्याला 29 मधनं 17 घालवायचे. ठीक आहे. मग 12 आले. ओके. 29 मधनं 17 घालवल्यावर 12 आले. पण चिन्ह मात्र इथं काय द्यायचंय? शेवटी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे.
मग मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे प्रणव? हा मायनस. मोठी संख्या, मोठी ह्यातली संख्या कुठली आहे? 17 का 29 मोठा आहे? 29. मग 29 ला कुठलं चिन्ह आहे? हे त्याच्या पुढचं हे चिन्ह त्याचं असतं रे. ह्या 29चं चिन्ह हे आहे, या 17चं चिन्ह हे आहे. प्लस. हा 29चं हे चिन्ह आहे अधिक, म्हणून ह्याला अधिकच चिन्ह द्यायचं, बेरजेचं चिन्ह द्यायचं. ठीक आहे, कळालं का बघा? आता हे तर 5 वजा 9 असतं का नाही? आता हे 5चं चिन्ह अधिक असतं आणि हे वजाचं चिन्ह हे 9चं असतं. ठीक आहे, पुढचं घ्या. वजा 33 अधिक 27. वजा 33 अधिक 27. चला करा. जाऊ दे आपला वेळ थोडासा, पण हे नियम तुम्हाला आला तर नवोदयला वगैरे तर लागणारच आहे. ओके, आवाज बंद करतो ना. पूर्वी, पुढचा नंबर पूर्वी ठाकरे. पूर्वी. येस टीचर. हम्म. टीचर 33 मधून 27 गेले तर 5 राहतात. 33 मधनं 27 गेल्यावर किती राहतात? परत कर वजाबाकी. टीचर 6 राहतात. हा, चिन्ह चिन्ह वजाबाकीचा. वजाबाकीचं, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. मोठी संख्या 33 आहे, त्याला वजाचं चिन्ह आहे. म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह देणार आहे. ओके. टीचर आवाज बंद करू? हा, बंद करा. वजा 29 अधिक 37. चला पुढचं गणित घ्या, करा पटपट. राज घोरपडे. राज, आवाज येतोय का? राज घोरपडे, व्हिडिओ सुरू कर, आवाज सुरू कर. राधिका भुलटे. यस टीचर. हम्म. टीचर टीचर ह्याची वजाबाकी केल्यावर 8 येते आणि ह्यातली मोठी संख्या 37 आहे ना, त्यामुळे तिथे प्लसचं चिन्ह येणार. व्हेरी गुड, खूप छान. ओके, राधिका अभ्यास करायला लागली ना आता? हो टीचर. राधिका आता हुशार व्हायला लागली. ओके. 42 वजा 59. चला करा. अधिकचं चिन्ह नाही दिलं तरी चालतं बरं का रे, तो नियम लक्षात ठेवा. बेरजेचं जे चिन्ह आहे की नाही ते नाही दिलं तरी पण चालतं. हं? फक्त वजाचं चिन्ह मात्र न विसरता द्यायचं असतं. रोहित. येस टीचर. किती आलं? केलंच नाहीस अजून? टीचर 17. झालं? आणि पुढं वजाचं चिन्ह द्यायचं. का? पुढं वजाचं चिन्ह द्यायचं. ओके, वजाचं का द्यायचं?
कारण 59 ही मोठी संख्या आहे आणि त्याच्या पुढे वजाचं चिन्ह आहे. हा बरोबर. व्हेरी गुड. चला लक्षात आला हा नियम सर्वांच्या? कळाला का बघा आता? टीचर माईक ओके. बंद करू? हा बंद करा. बघा आता दुसरा एक नियम लिहून घ्या. इयत्ता 6वीला बघा हे तुम्हाला नियम आहेत हा. इयत्ता 6वीला त्यात गुणाकाराचे पण आहेत नंतर. आता गुणाकाराचे वगैरे एवढं काय आपल्याला गरज नाही लगेचच. बेरजेचे तर नियम आपण शिकून घेऊयात हा. नियम क्रमांक दुसरा. दोन्ही चिन्हे वजा वजा असल्यास वजा वजा असल्यास बेरीज करा व मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. बघा नियम काय सांगतो आपल्याला? दोन्ही चिन्ह जर वजा वजा आहेत तर क्रिया मात्र बेरजेची करायची, चिन्ह मात्र काय करायचं? मोठ्या संख्येचं द्यायचं. रोशनी. येस टीचर. 13 अधिक 12 25 आणि 13 मोठी संख्या आहे म्हणून त्याच्या समोर वजाचं चिन्ह द्यायचं. त्याच्या समोर वजाचं चिन्ह. व्हेरी गुड. छान. चला लक्षात आलं का बघा रे सर्वांच्या? काय करायचंय पहिल्यांदा? 2 वजाचे चिन्ह आलेले आहेत. मग दोघांची पण बेरीज करायची. 13ची आणि 12ची. नाही तर तुम्ही म्हणणार इथं तर आता वजाबाकीचं चिन्ह आणि बेरीज कशी करायची? पण असाच नियम आहे. है की नाही? नियम काय आहे? जर 2 चिन्ह वजा आली तर वजाबाकीच करायची, सॉरी बेरीजच करायची आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं. ठीक आहे? कारण वजा वजा अधिक होतं. चिन्ह मात्र वजाच राहतं. टीचर म्यूट करू? हा म्यूट कर. रुद्र. टीचर. रुद्र. हा. वजा 17 वजा 16 33 येतंय. पुढं वजाचे चिन्ह. झालं. ओके. 16 आणि 17 33 होतात आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं द्यायचं आहे. साई चव्हाण. हा हो हो व्हेरी गुड. छान. रुद्र. साई. हा टीचर. हा पुढच्याच काय येईल? पुढच्याच वजा हा टीचर. वजा 9. वजा 9 बरोबर. फसला नाही बघा. ओके मला वाटलं आता फसतोय साई. नाही फसला. ओके चला बघा इथं मी एक वजाचं दिलं. हा बंद करा. एक वजाचं दिलं आणि एक बेरजेचं चिन्ह दिलं आहे की नाही? आता इथं आपण नियम कशाचा लिहिलाय? वजा वजाचा लिहिलाय. पण हा नियम ह्याच्या आधी शिकलोच ना आपण, आहे की नाही? 2 वजा वजा चिन्ह असलं तर क्रिया मात्र बेरजेची करायची, चिन्ह मात्र वजाचंच द्यायचंय ना. पण इथं 1 वजा आणि 1 अधिक असलं तर
वजाबाकीच करायची आहे, पण चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं आहे. ठीक आहे? चला, ओके. फोर्थ घ्या. साई पाटील. साई, आहेस का? येस टीचर. हम्म. -22 - 27 किती येते साई? टीचर वजाचं चिन्ह येणार हम्म. आणि यांची बेरीज करायची. हा. 22 आणि 27, 27 आणि 10 37, 37 आणि 10 47 आणि 2 49. 49 बरोबर. ओके. -49 उत्तर येणार आहे. व्हेरी गुड, छान. ओके. सक्षम. सक्षम आवाज येतोय का? हा टीचर. हा. 40 एक सेकंड टीचर. 43 वजामध्ये नाहीये ना, म्हणून 43 वजा 9 करायचं. 43 वजा 9 एक सेकंड 13 तयार राहावा रे सर्वांनी. पुढची गणित 34 सोडवून तयार राहावा. 34 आणि मोठी संख्या वजाची नाही म्हणून 34 हे अधिक मध्ये येणार. हा, चिन्ह बेरजेचंच येणार आहे. व्हिडिओ हा. सुरू करून बसायचं बाळा. काय? हो. बंद ठेवायचा नाही. ओके. माईक आहे. बंद करू. हा, बंद करा. समीक्षा सोनटक्के. समीक्षा. हम्म. वजाचं दोन्हीकडे वजाचं चिन्ह आहे म्हणून अधिक करायचं. हम्म. उत्तर आले 21 हा. आणि त्याच्या पुढे वजाचं साइन द्यायचं चिन्ह. हा, वजाचं चिन्ह द्यायचं कारण मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून. ओके, व्हेरी गुड. संस्कृती पवार पुढं. संस्कृती पवार, पुढचा नियम सांग, पुढचं गणित सांग. येस टीचर. हम्म. आपला नियम आहे की वजाबाकी एक वजाबाकीचं चिन्ह आणि एक अधिकचं चिन्ह असल्यावर वजाबाकी करायची. म्हणून 29 मधून 13 गेले, 16 राहिले. आणि ह्यातली मोठी संख्या 29 आहे म्हणून 29च्या पुढं अधिकचं चिन्ह आहे म्हणून तिथे 16च्या पुढं अधिकचं चिन्ह द्यायचं. ओके, व्हेरी गुड, खूप छान. चला, कळालं सगळ्यांना हे नियम? ओके. हा, ओके, आवाज बंद करा. चला बघा, धन व ऋण यांची क्रिया. ऋण म्हणजे वजाबाकी. ओके. आता पुढचा प्रश्न प्रकार घेऊया आपण. बघा पुढचा प्रश्न प्रकार कसा आहे. 400 चे
30% बरोबर 6,000 चे किती टक्के? ते किती टक्के? बघा. सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आहे ना शोधून देते मी हां. तुम्ही फक्त काय करा, अभ्यास करा. सगळं मटेरियल पुरवायचं काम माझं आहे, की नाही? सगळं तुम्हाला शोधून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला मी देणार आहे. तुम्ही फक्त अभ्यास करायचा आहे. ओके. काही शोधत वगैरे काहीच कुठं बसायची तुम्हाला गरज नाही. रेडीमेड डायरेक्ट आयतं मिळतंय तुम्हाला. ओके. ओके. ठीक आहे? चला. आता हा प्रश्न प्रकार तुम्हाला माहितीच नाहीये. समोर लक्ष द्या. मी सांगते मग तुम्ही सोडवा दुसरं. काय? ओके. आता बघा हां. 400 चे 30% बरोबर 6,000 चे किती टक्के? ओके. मग या प्रश्नामध्ये बघा, इथं मध्ये बरोबरचं चिन्ह आहे. म्हणजे 2 भाग आहेत. त्या गणिताला काय आहेत? 2 बाजू आहेत. इकडची एक बाजू आहे आणि इकडची एक बाजू आहे. मग ह्यातली एक पूर्ण बाजू असते आणि एक अपूर्ण बाजू असते. ओके. एक पूर्ण बाजू आणि एक अपूर्ण बाजू. ती बाजू ओळखायला शिकायची. ठीक आहे? आता ही बाजू आहे, ती पूर्ण बाजू म्हणू आपण ह्याला. आणि ही बाजू आहे, ती अपूर्ण बाजू म्हणू. ठीक आहे? कारण इकडं पूर्ण बाजू म्हणजे काय? 400 चे 30% दिलेत ना 400 चे 30%. पण इकडं 6,000 चे किती टक्के? ते दिलंच नाही आपल्याला. इकडे एकच संख्या दिलेली आहे. इकडं 2-2 संख्या दिल्यात. म्हणून ह्याला पूर्ण म्हणू. त्याला आपण अपूर्ण बाजू म्हणू. ठीक आहे? मग असं जेव्हा अशा 2 बाजू असतात, मध्ये बरोबरचं चिन्ह असतं, तेव्हा काय करायचं? पूर्ण बाजू वरती लिहायची आणि अपूर्ण बाजू खाली लिहायची. ठीक आहे? बघा. 400 गुणिले 30 छेद 6,000. बघा मी कसं केलं. समोर लक्ष द्या सर्वांनी. टक्के-बिक्केचं काय लिहायचं नाही. ठीक आहे? इकडं टक्के आहे आणि तिकडं पण टक्के आहे. त्याच्यामुळे ते एकमेकाला गेट्स कॅन्सल. ओके. आता 400 चे 30% बरोबर 6,000 चे किती टक्के? मग इथं 400 आणि 30 इथं लिहायचे आणि हे 6,000 इकडं लिहायचे. पूर्ण भाग अंशात लिहायचा, अपूर्ण भाग छेदात लिहायचा आणि आता फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. काहीच अवघड नाही. हे बघ. ह्या 3 शून्याला वरच्या 3 शून्याला खालचे 3 शून्य गेले. परत 3 एके 3, 3 दुने 6. बे एके बे, बे दुने 4. ह्याचं उत्तर आलं 2%. किती उत्तर आलं? 2%. सोपं वाटलं का रे? कळालं का बघा कसं केलं? ओके. कसं केलं लक्षात आलं का? हं. अजून एक करून दाखवते तुम्हाला. मग आता तुम्ही करा. हं. आणि मी तर देणारच आहे तुम्हाला नाही सुटलं तरी करून. 9,000 चे 40% बरोबर 72,000 चे किती टक्के? चला करा पटपट. चला झालं? हं. ओके. हां, दुसऱ्या पद्धतीनं पण येतं बरं का हे. दुसऱ्या पद्धतीनं म्हणजे काय? 40% म्हणजे 40/100 लिहायचं आणि इकडं 72,000 चे किती टक्के? म्हणजे X% आणि मग तिथे Xची किंमत काढायची. पण ते वाढलं जातं खूप. म्हणजे
जरा क्रिटिकल होतं आणि हे खूप सोप्या पद्धतीनं आहे. इकडं पण टक्के लिहायला नको आणि तिकडं पण टक्के लिहायला नको. दोन्ही बाजूला आहे ना, मग दोन्ही बाजूचे 2% एकमेकाला कॅन्सल होणार. ठीक आहे? दुसऱ्या पद्धतीनं पण येतं की करता. ओके. पण आपल्याला वेळ वाचवायचा आहे. आहे की नाही? अलबट्टे. संस्कृती पुढची. संस्कृती येस टीचर. हां. टीचर मी 9,000 गुणिले 40 केले हं. आणि छेदात 72,000 लिहिले. हं. मग 72,000 चे 3 शून्य घालवले. एक शून्य घालवला 40च्या शून्याला हं. आणि 2 शून्य घालवले 9,000 हं. हं. आणि 90 गुणिले 4 केले तर आलं 360. नाही. गुणाकार कशाला करत बसलीस? तू डायरेक्ट 4 ने इथं 72ला भाग घालव ना. 72ला भाग जात असेल. जाणार 4 जातोय बघ. 4 हो. एक्के 4, 4 एक्के 4. राहिले किती? 3 राहिले. 3वर पुढचे 2 घेतले 32 झालं. 4 8 32. 18 आलं. आता 18 इकडे 90ला जातोय का बघ? 98ला हो जातोय टीचर. हां. 18 18 एके 18, 18 पंचे 90. झालं उत्तर आपलं. किती आलं? 5%. 5% आहे की नाही? तू इथं गुणाकार करणार, परत भाग घालवणार. मग ते उलट वाढतं जास्त. जेवढा भाग जातोय का नाही तेवढा भाग घालवायचा. ठीक आहे? व्हेरी गुड. हो. छान. ओके. दुसऱ्या आवाज पद्धतीनं कसं माहितीये का? हां, दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला करायचं असलं तर बघा, फक्त सांगते मी हां. त्या पद्धतीनं जर आपण करू नका. ओके. 40% म्हणजे काय? 40/100 बरोबर. 72,000 चे म्हणजे गुणाकार आणि किती टक्के म्हणजे 1/100 आणि मग इथं हे एक्स तेवढं ठेवायचं. हे एक्सच्या इकडचं सगळं इकडं उचलून आणायचं. मग ते इथं अंशाला असेल तर ते छेदाला जाईल, छेदाला असेल तर ते अंशाला जाईल आणि मग कॅल्क्युलेशन करायचं आणि उत्तर काढायचं. ठीक आहे? ह्या पद्धतीनं पण गणित सोडवता येतं. फक्त जरा वेळ जातो आणि हे क्रिटिकल होतं. मग त्यापेक्षा ही किती सोप्या पद्धतीनं आहे बरं. आहे की नाही? मग कशाला एवढी सोप्यातनं सोडून अवघडात जा. हां, जिथं पर्याय नाही की नाही, तिथं आपल्याला करावंच लागेल, सोडवावंच लागेल. जिथं पर्याय आहे तिथं वेळ वाचवायचा. 1400 चे किती टक्के? चे किती टक्के बरोबर 700 चे 60%. पूर्ण बाजू आणि अपूर्ण बाजू तुम्हाला ओळखता आली पाहिजे. जी बाजू पूर्ण आहे ती अंशात टाकायची, जी बाजू अपूर्ण आहे ती छेदात टाकायची. ठीक आहे? एका बाजूला टक्के दिलंय आणि दुसऱ्या बाजूला टक्के काढायला सांगितलंय. त्यावेळेस ही ट्रिक वापरायची हां. ओके. व्हेरी गुड. खूप छान. संयुक्ता. संयुक्ता पवळे. हा टीचर. हां. मी आधी 1400 लिहिलं वरती हां, वरती 1400. आणि मग खाली डॅश करून लिहिलं 700 हं. गुणिले 60. चुकलीच ना बघ तू. मी काय सांगितलं? पूर्ण बाजू वरती लिहायची. मग ह्यातली पूर्ण बाजूला पूर्ण बाजू कोणती आहे? 700 गुणिले 60. ह्या बाजूला फक्त 1400च दिलंय ना. मग इथं एकच संख्या आहे त्याच्यामुळे ती अपूर्ण बाजू झाली. इथं 2 संख्या दिलेल्या आहेत. आहे की नाही? 700 आणि 60 म्हणून ही पूर्ण बाजू आणि ह्याला अपूर्ण म्हणायचं.
कारण ह्याच्यातच विचारलंय ना किती टक्के. प्रश्न कशात विचारलाय? ह्याच्यात विचारलाय, है की नाही? किती टक्के. त्यामुळे ही अपूर्ण आणि ही पूर्ण. म्हणजे पूर्ण आहे ती वरती लिहायची बघ. 700 गुणिले 60. आणि इकडं 1400 आहे ते इकडं छेदात लिहायचे. हे फसवायला तुम्हाला उलट दिले बघा. हा मग मी 1400चे 2 शून्य काढले आणि ते 700चे 2 शून्य गेले. हा. मग 7ने 14ला भागलं, उत्तर आलं 2. हम्म. आणि मग 2ने 60ला भागलं, मग उत्तर आलं 30. 2 न कोणत्या पण संख्येला भागलं तर उत्तर त्याच्या हाफ येतं. ओके, 30 आलं. मग उत्तरच आपलं किती आलं मग? 30%. ओके, तिचे माईक बंद 1400 करू. किती टक्के? हा, 30%. ओके, चला कळालं का बघा सर्वांना? ओके, अजून एक करताय? करा एक, चला. - 60,000चे किती टक्के? बरोबर 8,000चे 35%. चला करा पटपट. ओके, ठीक आहे. व्हेरी गुड, खूप छान. बऱ्याच जणांनी प्रयत्न केलेला आहे. हा, ओके. सार्थक जे दे. सार्थक आवाज येतोय का? हम्म. 7,000चे किती टक्के? बरोबर 8,000चे 35%. मग 8,000 गुणिले 35 हम्म. आणि भागिले 7,000. हम्म. इकडे छेदातले 3 शून्य गेले, अंशातले 3 शून्य गेले. हम्म. 7 के 7 7 बचा 35. हम्म. आणि 8 पंचे 40. बरोबर 40%. 8 पंचे 40, 40% झालं. ओके, माईक हा बंद बंद करू. करा. हो, ओके, व्हेरी गुड. चला, आलं लक्षात ना सर्वांच्या? ओके, चला पुढचं करा. 7,200चे 5% बरोबर 400चे किती टक्के?
झालं ना? ओके. हा सौम्या. येस टीचर. कसं केलं? टीचर 7,200 चे 5% बरोबर 400 चे किती टक्के? हम्म. टीचर 7,200 गुणिले 5 हे हम्म. 400. हम्म. 400 चे 2 शून्य गेले आणि 7,200 चे 2 शून्य गेले. हम्म. 4 भागिले 72 आलं 18. 4 एके 4, 4 एके 4, 4 8 32. हा आणि 18 पंचे 90. हा तूच वेगळ्या पद्धतीने केलतस ना मगाशी मेसेज केलतास बघ. हो टीचर, ते मी कसं केलतस? पहिल्यांदा ते 7,200 चे 5% काढले आणि हा. परत मग ते 400च्या अंशात लिहून पुन्हा मग गुणिले 100 करून काढलेलं. मग कुठलं सोपं वाटलं? टीचर हेच सोपं आहे. आहे ना? ओके हो ठीक आहे. टीचर माईक बंद करू? हा बंद करा. ओके ठीक आहे. चला आता राहिलेले एक्झाम्पल्स आहेत ते आपण आता उद्याच्या तासाला घेऊया. आपलं काही संपत नाही है की नाही. ओके. शेकडेवारी टक्केवारी परत अजून बघा ते हे नफा तोटा किती त्याच्यावरचे एक्झाम्पल घ्या ते काही संपत नाही. ओके. किती पण वेगवेगळ्या प्रकारची जर घेतली तर प्रश्न परत नवीनच विचारला जातो एक्झाम मध्ये. ओके चला थांबूया मग. बाय बाय सर्वांना. ओके राहिलेली उदाहरणं आपण उद्याच्या तासाला बघूयात. ओके उद्या नाही, उद्या सुट्टी ना, रविवार. हा सोमवारच्या. ओके बाय टीचर. बाय टीचर. होमवर्क नाही का काय? बाय टीचर. टीचर होमवर्क नाही. बाय टीचर. होमवर्क बघा. याच्यावरचा स्वाध्याय सोडवा. त्यातली काय काय गणित सुटतात तेवढी बघा तुम्हाला. ठीक आहे. ओके अजून संपलेलं नाही पण बऱ्यापैकी सुटतील. परत लोड घेण्यापेक्षा आहे की नाही जेवढी गणित सुटतात तेवढी सोडवून रिकामं व्हा. ठीक आहे. वेगवेगळ्या पुस्तकातली नवनीतच्या, परत तुमच्याकडे कुठलं राणेंचं असेल किंवा नवोदयचं पुस्तक असेल त्याच्यामधले शेकडेवारी टक्केवारीचे किती गणित सुटतात तेवढी सोडवा. ठीक आहे. चला मग बाय बाय. ओके.